बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण बघताय माझा मिड डे। बातमी आहे संभाजीनगरमधली। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कुटुंबावरती हल्ला झालाय। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले। संभाजी कॉलनीमध्ये हा हल्ला झालेला आहे। प्रमोद पाडसवान असं मृत व्यक्तीचं नाव आहे। संभाजी कॉलनीमधल्या नागरिकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि आरोपींवरती मकोका लावून कारवाई करावी अशी मागणी सुद्धा स्थानिकांनी केली आहे। या संदर्भात बोलूयात। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला घटनेच्या संदर्भातली माहिती देत आहेत। कृष्णा, काय घडलंय नेमकं? हे सीसीटीव्ही कालच्या खुनाची आहेत आणि दोन कुटुंबामध्ये म्हणजे निमोने आणि पाडसवान यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादावादी होती। पाडसवान कुटुंबानं सिडको पोलीस ठाण्यामध्ये 4 वेळा तक्रार देखील दिलेली होती की निमोने कुटुंब त्यांना त्रास देत आहे आणि काल त्या समोरच्या प्लॉटवरून दोघांमध्ये वादावादी झाल्याची या ठिकाणी माहिती आणि त्यातून ही सगळी मारामारी सुरू झाली आणि त्यामध्ये थेट एकानं यामध्ये प्रमोद पाडसवान याच्यावरती चाकू हल्ला केला। त्याचा भाऊ, त्याचे वडील यांच्यावरती देखील चाकू हल्ला केला आणि या चाकू हल्ल्यामध्ये प्रमोद पाडसवान याचा मृत्यू या ठिकाणी झालेला होता। या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं आणि पोलिसांनी जी तक्रार या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर त्यात जी निमोनी कुटुंबाच्या ज्या तरुणांनी हल्ला केलाय त्या मुलाच्या आईनंच चाकू दिल्याचं या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये देखील दिसतंय आणि तक्रारीमध्ये देखील म्हटलं गेलंय। त्यामुळे इतक्या निर्घृणपणे हल्ला या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि सीसीटीव्हीमध्ये ही दृश्य देखील पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। 3 आरोपींना अटक आहे। मात्र या आरोपींच्या पाठी आणखीन राजकीय शक्ती आहे आणि त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करत सिडको पोलीस ठाण्यासमोर कुटुंबियांनी फिर्याद दिलेला होता आणि या सगळ्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सार्वजनिक करण्याची मागणी केलेली होती आणि ही सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक केल्यानंतर कुटुंबाने आंदोलन मागे घेतलंय। मात्र अन्य आरोपींना देखील अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। याने अगदी अत्यंत धक्कादायक अशी बातमी। धन्यवाद कृष्णा माहितीसाठी। मुंबई गोवा मार्गावरती माणगाव, इंदापूर, लोणेरे या परिसरामध्ये